तिकडून पकड तिकडून. नाईस बाईक हा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे 7 आणि आपण चाललो आहे बाईक राईडला. आणि हा आपल्या दिवसाचा पहिला सिग्नल 24 सेकंड. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत संकेत जॉईन होणार आहे थोड्याच वेळात. आणि संकेत सोबत त्याची मम्मी सुद्धा येते. बेसिकली चाललो आहे आम्ही आता महडला चाललो आहे. महडचा गणपती. 18 सेकंड आला. 18 सेकंडसाठी काय झालं अबे साले. माझा ऑलरेडी राईडचा प्लॅन होताच माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत. बट काल अचानक मला संकेत भेटला. अच्छा. बोलला भावा उद्या चाललो आहे राईडला. म्हटलं अरे मी पण चाललो आहे. तर बोलतो मी मम्मीसोबत चाललो आहे. म्हटलं बाईक राईडला मम्मीसोबत? तो बोलला हो. म्हटलं अरे वा, कुठे चाललाय तर? तो बोलला महड. मी म्हटलं अरे मी पण महड. ठीक आहे. मग म्हटलं चल सोबत जाऊयात, जॉईन कर मला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना आता तुम्हाला भेटेल आणि आम्ही जाऊ महडच्या गणपतीला. सिग्नल काय आज पिछा सोडत नाही आहेत आपला, नाही का? जलवा आहे हमारा. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण आहे. सूर्य पण बघा ना. नका बघू, जाऊ द्या. रोड सेफ्टी मॅटर्स. I know, I'll blur it. सुंदर, खूपच सुंदर. मस्त दिसतं ग्रीनरी. सिरियसली काय झालं मित्रांनो? हा आहे ज्वेल्स. जर तुम्ही स्वीट्समध्ये आला तर ज्वेल्सला नक्की भेटा. खूप सुंदर जागा आहे. मॉर्निंग अशी आहे, किती पण वेळा गुड मॉर्निंग बोलून म्हणणार करणार. खूपच सुंदर यार. आज गणपती बाप्पा मोरया करायचा विसरलो आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता असा सीन असा आहे की माझे जे मित्र आहेत, दुसरा संकेत आणि अजय, ज्यांना तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, ते लोक आता येणार आहेत एका सर्टन लोकेशनला आणि त्या लोकेशनवरून मग आम्ही पुढे जाणार. मित्रांनो व्ह्यू बघा. एक्सक्लुझिव्ह व्ह्यू फॉर यू गाईज. नवी मुंबई एअरपोर्ट. ओके संकेत आलाय. संकेत काकी नमस्ते. गफूर किधर आहे? गफूर भाई. मित्रा हळूच. मित्रा हे काय घातलंय? चड्डी. सॉरी भाऊ बरा आहेस ना? कॅमेरामध्ये येतोय का मी? हॅलो हाय. चलो आगे बात करेंगे. अभी नॉन स्टॉप. हा मोरया. भावा रोड आहे का हा? भारी मिस्टेक हो गया सर. तर मित्रांनो खोपोली 27 किलोमीटर. तिकडून पकड. स्टँड लाव पहिला. तुला लागलं? अच्छा हा ठीक आहे. गार्ड आहे ना, काही इश्यू. कुठे लागलं? टच नाही ना झाली गाडी? ऐका, इथून आता स्ट्रेटच रोड आहे. हां 23 किलोमीटरला थांबायचं आहे. लक्षात ठेव, मीटरवरती बघून ठेव. 23 किलोमीटर. आणि राईड युअर ओन राईड. ठीक आहे, राईड युअर ओन राईड म्हणजे आता मी पळवतोय तर तुला पळवायची गरज नाही. तुझ्या पेसने चालव. 2 बोटा हमेशा ब्रेकवरती, जस्ट इमर्जन्सीसाठी. अच्छा ठीक आहे, एक ले लो फोटो. Hey guys, we are finally reached. Yes. So my name is Ajay and he is Vaibhav.
कंजूस पेट्रोल चोर आलोय मित्रांनो, आणि पोहोचलो आम्ही. संकेत 2. नाही चला, बॅकग्राऊंड क्लिअर करा, मला गाड्या दाखवू द्या. साईडला वा, चला. नहीं मित्रांनो पोहोचलो आम्ही. ही आहे माझी गाडी, ही अजयची गाडी, आमचे हेल्मेट्स इथे लॉक केलेत. ही संकेतची गाडी आणि ही दुसऱ्या संकेतची गाडी, ही हायनेस आहे. मस्त आहे. तर भेटतो मंदिरापाशी. हा इकडे का की इकडे हो. पार्टनरशिप करेगा तो फेमस होगा. जो वीडियो में हम लोग कट मिलना चाहिए मोनेटाइज के बाद. भावनो गाँव बसा नहीं, आ गए. बोल आगे क्या, आ गए, समझ गए ना. आ गए दर्शन में. दर्शन. कौन सा दरवाजा? अरे एंट्री डोर है, तो भगवान के पास डायरेक्ट रास्ता. तेरे को फेमस होना है भाई, इधर जा. काय क्या कैमरा छीन लेंगे, क्यों. फिर तेरा ये फोटो अलाउड नहीं है. अब फोटो ना भाई, वीडियो ले रहे हैं अपन. उधर लिखा है फोटो नॉट अलाउड, वीडियो ले रहे हैं ना अपन. काय व्हायचं वैभवजीचं. तुमसे ना हो पाएगा. मित्रांनो झालंय दर्शन, मस्तपैकी प्रसाद खातो. फ्लॅशबॅक. हे बघा गाईस, मी एक सांगितलं होतं, हे वैभवने पूर्ण डब्बा उचलला. मंदिरमध्ये येऊन पण चोरी होत. चोरी काय मित्र, प्रसाद आहे, तो प्रसाद ठेवला. नाही. मित्रांनो मला सांगा, तिथे प्रसाद ठेवलाय असा बॉक्समध्ये. प्रसाद थोडंसं असतं, तू हे पूर्ण डब्बा उचल. अरे आता एक घेणार, दोन घेणार, मला 2-3 उचलायचे होते, कारण की आपला सगळा ग्रुप होता ना. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. पण काय आयडिया माझाच होतं, त्याला जाऊ द्या. भाई ने बोला करने का तो करने का. मित्रांनो कॉपी करतायत, कॉपी कॅट. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए. तर मित्रांनो आता निघालो इथून, आणि संकेत आणि अजय हे दोघं जण जात आहेत घरी. आता काकी आणि संकेत, आम्ही तिघे जण जाणार आहेत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर भेटूयात. चला बाय बाय. बाय संकेत, टाटा. चल अजय, बाय बाय बाय, टाटा. तर आता हे लोक गेलेत आणि आता आम्ही जरा नाश्ता करून जाऊ मठामध्ये. 1 hour later. आपला प्रवास सुखाचा होवो. थँक्यू. तर मित्रांनो आता निघालो आहे महड गणपतीचं दर्शन करून, आणि आता आपण जाणार आहोत गगनगिरी मठ खोपोली. जय शिवराय भावांनो. महाराजांची मूर्ती बघा, एकच नंबर. बाय 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 बाय. मित्रांनो जर जस्ट इन केस तुम्हाला मठाचा रस्ता माहीत नसेल ना, तर बघा इथे मार्क्स आहे असा, आणि इथे बघा लोणावळा 12 किलोमीटर इथून सरळ गेलं तर, आणि इकडं आहे आपला मठ. अरे कशी बसलेली ती बाई. बापरे, काकीचं प्रो मॅक्स होत्या. वी रिच्ड ॲट गगनगिरी मठ. मित्रांनो आपण पोहोचलो आता गगनगिरी मठात. One hour later. तर मित्रांनो झालंय दर्शन गगनगिरी महाराजांचा, आणि प्रसादी घेतला इथे. आता इथून निघणार आता घरी. महाराज मुजरा. अर्धा पाऊण तासच झाला गाडी चालवतोय, तरी माझे सेन्सेस डल झालेत. दुपारच्या एवढ्या उन्हामध्ये पोटभर जेवण केलं ना, गाडी चालवताना सेन्सेस सगळे पूर्ण डल होऊन जातात. तंद्री आली एकदम. तरी मी 7 तास माझी झोप कंप्लीट करतो, म्हणजे मॅन्डेटरी राईडला जाण्याच्या अगोदर 7 to 8 hours स्लीप कंप्लीटच करतो. झोप तर नाही येणार, आय नो. थोडेसे सेन्सेस डल झाले ते मला फील होत आहे. गाडी घेऊन पळून जाऊ का? नको, मारतील. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोना.
हे बघा, हे जे रोड साईन आहेत ना, हे बघायचे. आता इंटरसेक्शन येते, इंटरसेक्शनला कुणीही नसेल ना तरी सुद्धा हॅबिट बनवून ठेवायची की इंटरसेक्शनचा साईन दिसला की आरामशीर चालवायची, स्लो करायची. पॅटर्न्स, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याच आपल्याला बेटर ड्रायव्हर बनवतात. मित्रांनो, काकीनी पण आपला एक्सपिरियन्स विटनेस केला आपली राईडचा. आपण किती ब्रेक घेतो, काय करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला राईडचा आता थोडाच वेळ एंड होईल. आता मी आहे JNPT रोडला, इथून जाऊ पाम बीचला आणि तिथून घरी. तर आता संकेतची वाट बघतो मी. तर संकेत ट्रायम्फवाला आणि अजय दोघंजणं गेले, कारण की संकेतच्या आज ट्रायम्फची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे आणि त्याचा टाईमसुद्धा 2 वाजताचा होता. तर इकडे आमच्यासोबत आला असता तर उशीर झाला असता त्याला. मला आला तर प्लीज. आलो आपण आता CBD. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती, जर गगनगिरी मठला व्हिजिट दिलीत तर घरून थोडी भांडे घासायची प्रॅक्टिस करून जा. नाही लिटरली भांडे घासायची प्रॅक्टिस करून जा, कारण की तिथे जेवल्यानंतर ताट धुवायला लागतं आणि ते जर ताट नाही नीट धुतलं तर तिथे चेक करण्यासाठी माणसं आहेत, ते चेक करतात. जर नसेल करेक्टली वॉश तर मग जा आणि परत धुवून आण बाळा, परत धुवून आण. आता सिग्नलवरून जशा या सगळ्या गाड्या सुटल्या ना आणि ज्या वेगाने चालल्यात सगळ्या गाड्या, आणि जशा मला शाळेतले मुलं आठवले, लहान शाळेतले मुलं जे असतात त्यांना कसे असे थांबून ठेवलेलं असतं आणि शाळेची वेळ झाली की सगळे सुटतात. तसाच वाटला. आय नो थँक्स, चांगला होता ना. तुम्हाला ऑब्जेक्ट फिक्सेशन बद्दल सांगेल बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नाही, ऑब्जेक्ट फिक्सेशनसाठी नेक्स्ट ब्लॉग बघा. ओ भाई, काय चाललंय हे? एक पण सिग्नल नाही लागला, कसं काय तिकडून इथपर्यंत? डेंजर भाई. कोणाचं तोंड बघितलं सगळे? माझंच बघितलंय, आरशाच्या बाजूलाच झोपलेलो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. नाइस बाइक, हा नाइस बाइक. ताई चालू आहे ना? 3 ग्लास करा ना. भेटूयात, टाटा. यस, बाय, टाटा. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग. जर इथपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करा. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.